मला एक थोडा मानसिक त्रास होत होता. सरांना मी थोडं सांगितलं की मला असं असं वगैरे होतंय. मग सरांनी माझ्यावरती हिप्नोटाईज केली. आता मला तो आठवणी वगैरे ते काही येत नाही. आणि तुम्ही असं तिकडे कधी दाखवून दिले मला लकी फिंगर्स. आता ते बोट सोडा आणि दुसऱ्या बोटावर आता ते परत बोट. आता बाबासाहेबांना आम्ही स्पेशल डाउनलोड केला प्रोग्राम. काय प्रोग्राम डाउनलोड केला? ही जी उंगली हे जे बोट आहे, ह्या बोटाला जर टच केलं, त्यांनी टच केलं तरच, मी टच केलं तरी नाही, मी टच केलं तरी त्यांना ते फिलिंग येणार नाही आतमध्ये. काय प्रोग्राम केला होता की तुम्ही कुठल्याही मनस्थितीमध्ये असा, तुम्ही जर समजा ह्या बोटाला असं स्पर्श केला तर आतमधून आनंद होणार, आनंदाच्या उकळ्या फुटतील. राईट? दुसऱ्या बोटाला केलं तर नाही, किंवा दुसऱ्या व्यक्तीने जरी केलं तरी नाही, पण त्यांनी कधीही असं केलं कळत न कळत तरी आतमधून जबरदस्त आनंद होणार. बघू म्हटलं मी केलं तरी ते फरक पडत नाही. तुम्ही करा, करत राहा. हे यांच्या कंट्रोल मध्ये नाही. का? कारण हा प्रोग्राम आतमध्ये इन्स्टॉल्ड आहे. कळते पण वळत नाही, अशी स्थिती असते की आपली असते ना. कळते पण वळत नाही, सगळं कळतंय पण वळत नाही, कारण ते आतमध्ये डाउनलोड झालेला आहे. तो नेगेटिव्ह पण प्रोग्राम असू शकतो आणि पॉझिटिव्ह पण असू शकतो. नेगेटिव्ह प्रोग्राम कसा? जाऊ पहिला बघितलं की तळपायची आग कुणाच्या, ते बघा सगळ्यांना मस्त गाठवली कुणाची, कळत त्याचं काय होतं पण ते होतंय. बरोबर? तळपायच्या मस्तकाला झाले आपल्याच जाते की नाही. मग आता जसं ह्याला अँकरिंग म्हटलं जातं. राईट? आता हा लकी फिंगर किंवा अँकर त्यांना मी क्रिएट करून दिला. असं नैसर्गिकरित्या तुम्ही बरंच काही क्रिएट करून घेता, पण ते निगेटिव्ह साईडला करता, नकारात्मक करता. मग एखाद्याचा चेहरा बघितला की लगेच मुकेश के दर्द भरे गीत याद आते आपल्या. किंवा तुमच्या कॉलेज डेज मधलं, तुमच्या कॉलेजच्या विश्वामधलं एखादं गाणं, पेडणेकर साहेब पण आता म्हणतील हो बरोबर, त्यांना तर गाणी गातातच नेहमी. जर समजा एखादं गाणं रेडिओवर लागलं, थ्रिल समथिंग हॅपन्स इन द बॉडी. राईट? काहीतरी घडतं. फक्त ह्या पंचेंद्रियाच्या ह्या भागामधून, कानामधून आपण काहीतरी ऐकतो, ते पर्टिक्युलर गाणं ऐकतो आणि हे गाणं आपल्या बॉडीमध्ये काही चेंजेस करतं. म्हणजे तुमच्या अंतर्मनामध्ये कॅपॅसिटी आहे तुमच्या शरीराला सुद्धा कंट्रोल करण्याची. आणि रिव्हर्स आपण करू शकतो की शरीरावरती एखादी क्रिया केली तर ती मनामध्ये परिणाम करू शकते. असे बरेच काही उदाहरण आता भरपूर आपली मंडळी बसल्याची पर्सनल कोचिंग आली, ज्यांनी हा 1.5, 2, 3 तासाचा, 2 तास मॅक्झिमम 2 तासाचा कार्यक्रमचा उत्तरार्धामध्ये आम्ही घेतो संध्याकाळी. त्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या, वन शॉट बदलल्या बऱ्याच लोकांनी. काही लोकांनी जर ते पॉझिटिव्ह घेतलं असेल तर ते बदल कॉन्स्टंट राहतात. आणि जर समजा डाऊट केलं, तुम्ही तुमच्या अंतर्मनावरती जर डाऊट केला तर फरक पडत नाही. तुम्ही कम्प्युटर ऑनच नाही ठेवला, डाउनलोड कसं करणार? समज नाही आली बात? तुमचा कम्प्युटर जर ऑन नसेल तर डाउनलोड कसं होणार? इंटरनेट मध्ये ते अवेलेबल आहे, गुगल वर ते येऊ शकतं. कधी कधी ते म्हणतं की मेमरी इज फुल, म्हणते कम्प्युटर बी चालू आहे, सातारी भाषेत कम्प्युटर बी चालू आहे. आईला पण ते काय म्हणताय, जाऊ नाही शकत आतमध्ये, का? मेमरी फुल आहे. आता मेमरी काय फुल असते? नकारात्मक विचारांची. नकारात्मक नको नको म्हणतो ते, माझ्याकडे जागा नाही चांगल्या गोष्टींना, मग ते डाउनलोड होऊ शकत नाही. ह्या सेशन मध्ये आता पुढे आपण डिनर नंतर जो काही सेशन घेणार आहे, ह्या सेशन मध्ये जर तुम्ही सरेंडर केला, आज इथे कुछ भी होवे, आज मैं ओपन कंप्लीट माइंड से
तुम्ही मला अगोदरच म्हटले की फॉर्मल एवढं खा, काय पण घालून या, पण मी म्हटलं घालून या. हा? तर आता तुम्ही काही पण घालून आलाय, नो प्रॉब्लेम, पण त्याचा काय उपयोग नाही, कारण तुमचे डोळे नंतर बंद होणार आहेत, राईट. आणि तुम्ही एका वेगळ्या विश्वामध्ये जाल आणि एक चांगला प्रोग्राम तुमच्या अंतर्मनात आपण सेट करू शकतो. ह्याचे काही नमुने मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण मी किती बोललो ना या इतिहासावर, हिप्नोटिझम वरती, समूह शास्त्रावरती, शास्त्र आहे याच्यावर किती बोललं, टेक्निक्स आहेत सिंपल, किती बोललं तरी कमी आहे. जरा हात वर करा, पर्सनल कोचिंग मध्ये आले जरा हात वर करा. अभिजित, झाले का? बाकीचे झोपले काय झोप? हा कब कब या अविनाश, तुमचा पण हात वरती होता ना, कम. मी 2 4 असं जाणार, तिकडून सुरू करणार, 2 4 असं जाणार. ओके, थोडस इकडे या, थोडस पुढे सरका, सगळ्या जागा द्या. आपण काही प्रात्यक्षिक बघू, है की नाही? थोडा प्रात्यक्षिक बघू आपण की बेसिकली गोष्टी घडतात कशा किंवा काय घडतं एक्झॅक्टली ते तुम्हाला कळणार पण नाही. आपल्याला घडण्याशी मतलब आहे, आपल्याला घडण्याशी. रेडी रेडी टू एक्सपिरियन्स वन्स अगेन. अविनाश हो म्हणा, यस म्हणते, पर यस म्हणा, यस. कॉन्ट्रैक्ट करेंगे जो भी किया है पहले, यस. ओके वेरी गुड. किससे शुरू करूं? हाँ का इकडे कोण सिनियर आहे? इकडे एकच सिनियर आहे, राईट. गॉगल चांगला आहे, द्या. नंतर तर त्याला आता देणं महत्वाचं. ओके, बेसिकली आता काय, विदिन फ्यू सेकंड्स, किती विदिन फ्यू सेकंड्स ही मंडळी सगळी ट्रान्स मध्ये जाणार. सहज चालता बोलता विदिन फ्यू सेकंड्स ही मंडळी हिप्नोटिझमच्या गाढ अवस्थेमध्ये जाणार. आणि हिप्नोटिझमच्या गाढ अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्यांना आपण काही अजून महत्वाचे आहे जे पुढच्या कोचिंग मध्ये मी देणार होतो. आता कुठे सुरुवात करू? माझ्यापासून कुठनं सुरुवात करू? इकडे हात वर केल्यानंतर अविनाशला खाली जाऊन बसायचं नाही ना, मग हात वर करायचा. निलेश, सॉरी अविनाश, निलेश. अच्छा निलेश, ओके. अच्छा तरीच हात वर जात होता. कसं जाईल? अंतर्मनात कुठलं नाव आहे त्यांच्या? त्यांच्या अंतर्मनात नाव कुठलं आहे? निलेश आहे, त्यामुळे ते कसे हात वर करतील? आपलं चुकलं तर नाही का? बरोबर आहे. आता जे सेकंड लेवल आपण घेणार होतो ते आपण हे नाव देऊ. याला 1.5 महिना 2 महिने थांबायची गरज नाहीये. क्लिअर? थोडं एक पाऊल पुढे या, म्हणजे मागे ते सांगितलं, एक पाऊल पुढे या. व्हेरी गुड, राईट. कुणाकडे मोबाईल वगैरे आहे? बंद चालू आहे, स्विच ऑफ करा, नाही तर पार्टनरकडे देऊन या आपल्या पटकन. हा इथे ठेवा, चालेल चालेल. आपल्याकडे जास्ती वेळ नाही, इकडे पटपट पटपट नावं सांगा सगळ्यांना. निलेश भोज, रंजित गुरु, विजय जाधव, अजय साळुंखे, योगेश चिकणे, बाबासाहेब धनावडे, नवनाथ सेलार, अभिजित गुरु. तुमच्या वेळी कोणाला खाली जायचंय? कोण? तुला बरेच सर, पटकन वेळ घालू नको. ओके, he is Mr. राजेश. ओके, दोन्ही पायामध्ये व्ही आकार ठेवा, कोणी पडायचं नाही. ओके, आपण इन्स्टंट करणार. पुढे थोडंसं
तर मागे ते जरा हा बस. ओके पायाचा विहार पाहिजे असा बरोबर.